नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारे सर्व माहिती विद्यार्थी पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आता थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्र काउन्सिलिंग सुरू होणार आहे, कारण ऑल इंडिया काउन्सिलिंगचे वेळापत्रक आलेले आहे आणि MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी या सेंट्रलभूत संस्थेने आता स्टेट काउन्सिलिंग कधी कधी व्हायला पाहिजे याचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे। त्याच्याबद्दल मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो उद्या सकाळी अपलोड करा, तो जरूर पहा। कारण आता MCC ने सांगितलेलं आहे की स्टेट काउन्सिलिंग कधी होणार आहे, म्हणजे त्याचा अर्थ महाराष्ट्र काउन्सिलिंगचं पण वेळापत्रक त्या दृष्टीनं येणार आहे। तर महाराष्ट्र काउन्सिलिंग मधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रजिस्ट्रेशन हा असतो आणि त्याच्यानंतर सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी हे खूप गोंधळून टाकणारे प्रश्न आहेत, शब्द आहेत आणि त्याच्यामधले हे काय असतात, साधारण नियम काय असतात हे आपण बघणार आहोत। साधारणपणे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात, पालकांचे फोन येतात किंवा पालक शंका विचारतात प्रत्यक्ष येऊन की रजिस्ट्रेशन हे सगळ्यासाठी वेगवेगळं असतं का? रजिस्ट्रेशन करणं MBBS BDS साठी वेगळं असतं का, BMS BHMS साठी वेगळं असतं का, फिजिओथेरपीसाठी वेगळं असतं का? तर एक मूलभूत प्रश्नाचं उत्तर आहे की रजिस्ट्रेशन हे एकच असतं। संपूर्ण काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन हे एकच असतं, म्हणजे स्टेट काउन्सिलिंग म्हणतोय बरं का मी, परत ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी वेगळं असणार हे लक्षात घ्या। आणि BMS साठी ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रायव्हेट साठी वेगळं असणार हे लक्षात घ्या। फक्त 85% स्टेट कोटा जो आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन हे एक असतं, वन फॉर ऑल, आणि त्याच्या अंडर खाली ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आहे। म्हणजे तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं की ते MBBS ला व्हॅलिड आहे, BDS ला व्हॅलिड आहे, BMS ला व्हॅलिड आहे, BHMS ला व्हॅलिड आहे, BUMS ला व्हॅलिड आहे, फिजिओथेरपीला व्हॅलिड आहे आणि इतर जे काही BPTH वगैरे अदर्स जे नीट वरून ऍडमिशन्स होतात त्याच्यासाठी व्हॅलिड आहे। म्हणजे एक रजिस्ट्रेशन सगळ्यासाठी चालतं। आता सोयीसाठी काय केलेलं आहे MSTCET 2 वर्षापासून ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी केलेले आहे। तर ग्रुप ए मध्ये काय काय घेतलेलं आहे, MBBS आणि BDS, ग्रुप बी मध्ये BMS BHMS आणि BUMS आणि ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी, BPTH आणि अदर्स हे घेतलेले आहे। तर हे का केलेलं आहे, तर जे काही नियम आहेत हे नियम म्हणजे राऊंड 1 चा नियम तर काय सगळ्यांना सारखाच आहे, फ्री, पण राऊंड 2, राऊंड 3 आणि त्याच्यानंतर जे काही नियम आहेत ते ब्लॉक राऊंड आहे। म्हणजे विद्यार्थ्यांनी जर समजा एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतलं तर तो पुढे जाऊ शकत नाही। ह्याच्यासाठी हे ह्याचे नियम समजून घेणं खूप महत्वाचे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी चा, विशेषतः BDS BMS BHMS ह्याच्यासाठी, कारण MBBS काय सोडत नाही हे आपल्याला माहित आहे सगळे, पण BDS BMS BHMS आणि फिजिओथेरपी ह्या 4 जे स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये पोर्ट होण्यासाठी कसा उपयोग होतो हे खूप महत्वाचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा राऊंड 2 चालू होतो किंवा राऊंड 3 चालू होतो तेव्हा जर समजा तुम्ही ब्लॉक झाले, धरून चालू तुम्ही BDS ला ऍडमिशन घेतलेलं आहे 3ऱ्या राऊंडला, पण त्याच्यानंतर तुम्हाला BMS ला लागलेला आहे, तुम्ही जरी ग्रुप ए मध्ये डिफॉल्ट झाला तरी ग्रुप बी मध्ये तुम्ही जाऊ शकता। अलग लक्षात, तुम्हाला 3ऱ्या राऊंड मध्ये BDS लागलेला आहे, तुम्ही तिथे ऍडमिशन घेतलेलं आहे, मग एकदा तुम्ही ऍडमिशन घेतले की तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही। ग्रुप ए मधल्या 4थ्या राऊंडला किंवा स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला तुम्ही ब्लॉक होऊन जाता, पण नंतर तुम्हाला वाटलं की तुम्ही BMS ला जाऊ शकता, BMS प्रेफरन्सेस भरू शकता तुम्ही। आता ह्याचं उदाहरण घेऊ आपण एक, साधारणपणे एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा 300 मार्क आहेत किंवा 340 मार्क आहेत, 340 मार्काला BDS मिळालं 3ऱ्या राऊंडला, अलग लक्षात, जर 3ऱ्या राऊंडला जर BDS मिळालं तर तो 4थ्या राऊंडला जाऊ शकत नाही आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला जाऊ शकत नाही, ब्लॉक झाला तो। पण ह्याच्या नंतर जर समजा BMS ला तो हे करू शकतो, ऑप्शन्स टाकू शकतो, पण BMS ला जर समजा त्याचा 4थ्या राऊंडला हे लागला, त्याला कॉलेज अलर्ट झालं तर तो हे सोडून इथं जाऊ शकतो। अलग लक्षात, म्हणजे ग्रुप ए मधून ग्रुप बी मध्ये जाऊ शकतो आणि ग्रुप सी मध्ये पण ग्रुप बी मध्ये येऊ शकता। हे खूप महत्वाचं आहे, कारण बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना काय वाटतं, जर समजा राऊंड 3 चा नियमाप्रमाणे आम्ही जर BDS ला ब्लॉक झालो किंवा BMS ला ब्लॉक झालो, BMS मधून BDS मध्ये येता येतं का किंवा फिजिओथेरपी मधून BMS ला येता येतं का, तर येता येतं। ग्रुप हा पोर्टल आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे जाता येतं, हे खूप महत्वाचं आहे। आणि गोष्ट दुसरी, प्रत्येक वेळेला ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी चे ऑप्शन्स वेगवेगळे असतात, वेगवेगळे टाकावे लागतात। अलग लक्षात, म्हणजे BMS BDS चे प्रेफरन्सेस वेगळे असतात ग्रुप ए मध्ये, ग्रुप बी मध्ये BMS BHMS चे प्रेफरन्सेस वेगळे असतात आणि ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी आणि अदर्सचे
प्रेफरन्सेस वेगळे असतात. अलग लक्षात. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी एकमेकांशी कनेक्टेड नाहीयेत. तुम्ही इकडून तिकडं तिकडून इकडं जाऊ शकता. हा खूप मोठा थीम आहे. हा थीम लक्षात आला म्हणजे तुमचं जवळजवळ निम्म टेन्शन कमी होतं. महत्वाचं म्हणजे काय, जे बाउंड्री लाईनवर आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे साधारण 300 ते 340 त्यांना बीडीएस पाहिजे किंवा बीएमएस पाहिजे किंवा बीएचएमएस आणि बीएमएस ह्याच्यामध्ये, किंवा फिजिओथेरपी आणि बीएमएस बीएचएमएस. जर समजा एखाद्याला जर समजा 210 मार्क आहेत आणि त्यांनी फिजिओथेरपीला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्या 210 मार्क वाल्याला जर बीएचएमएस ला यायचं असेल तर त्यांनी हे खूप समजून घ्या. म्हणजे जे बाउंड्री लाईनवर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. मला वाटतं हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.